नमस्कार. स्पर्धा परीक्षा आणि ग्रुप डिस्कशन ही आव्हानं अनेकांना मोठी वाटतात. पण त्यावर मात कशी करायची? आज आपण ह्याच यशाच्या मार्गाबद्दल बोलणार आहोत. चला आपण थेट मूळ समस्येवरच येऊया. अनेकदा असं वाटतं की महाराष्ट्रातले तरुण स्पर्धा परीक्षांमध्ये मागे का पडतात. याचं एक धक्कादायक पण खरं कारण समोर येतं, आणि ते म्हणजे क्षमतेची कमतरता नाही, तर आत्मविश्वासाचा अभाव. आता ही जी आत्मविश्वासाची दरी आहे ना, ती फक्त मनातली भीती नाहीये, नाही. ती आहे तयारीच्या अभावातून उभी राहिलेली एक मोठी भिंत. आणि जोपर्यंत आपण ही भिंत ओलांडत नाही, तोपर्यंत पुढचा रस्ता दिसणारच नाही. तर मग ही भिंत ओलांडायची कशी? याची सुरुवात कुठून? बाहेरून नाही, तर आतून होते. आपल्या एका निर्णयाने. म्हणजे सतत समस्येबद्दल बोलण्याऐवजी आता आपण थेट उपायांकडे वळूया. आणि पहिला उपाय आहे आपली मानसिकता बदलणं. बघा, यशाचा खरा प्रवास मी प्रयत्न करेन या वाक्याने नाही सुरू होत. तो सुरू होतो एका ठाम निश्चयाने, मी ही परीक्षा पास होणारच. आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. हा जो आत्मविश्वास आहे, ही जी वचनबद्धता आहे, तीच यशाचा खरा पाया आहे. गटे यांनी खूप सुंदर म्हटलंय, आपण ज्या गोष्टींवर प्रेम करतो त्याच गोष्टी आपल्याला घडवतात. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ असा की जेव्हा आपलं ध्येय फक्त एक काम राहत नाही, जेव्हा आपण त्यावर मनापासून प्रेम करायला लागतो, तेव्हाच ते ध्येय आपल्याला आतून बाहेरून बदलायला लागतं. म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेत स्वतःला पूर्णपणे झोकून देणं इतकं महत्वाचं आहे. आणि हीच ती विजेत्याची मानसिकता आहे. मान्य आहे की मार्ग कठीण आहे, अवघड आहे, पण अशक्य नाही. हाच सकारात्मक दृष्टिकोन, हीच इट इज पॉसिबल वाली भावना आपल्याला पुढे घेऊन जाते. चला, मानसिकता तर आता पक्की झाली, पण फक्त विचार करून चालणार नाही, बरोबर? आता वेळ आहे प्रत्यक्ष कृतीची. म्हणजे ज्ञान आणि माहितीचा एक मजबूत पाया कसा तयार करायचा ते आत्ता पाहूया. स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक विषय असतात, त्यातले काही वैकल्पिक असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, खरं यश मिळवून देतात ते हे 3 अनिवार्य विषय: सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता आणि इंग्रजी. यांना आपण यशाचे 3 स्तंभच म्हणू शकतो. बरं, मग हे ज्ञान मिळवायचं कसं? त्यासाठी या 5 सवयी आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनल्या पाहिजेत. रोज स्थानिक आणि इंग्रजी वर्तमानपत्र वाचणं, वेगवेगळ्या भाषांमधली मासिकं चाळणं, इतिहास विज्ञानासारखी पुस्तकं वाचणं, रेडिओवरच्या बातम्या ऐकणं आणि हो, टीव्हीवरच्या चालू घडामोडी आणि क्विज शो पाहणं. यात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते आहे सातत्य, रोज न चुकता. आता तयारी तर सुरू करायची आहे, पण त्यासाठी योग्य दिशा देणारी साधनं कोणती? तर ही काही महत्त्वाची पुस्तकं आणि मासिकं आहेत जी खूप उपयोगी पडू शकतात. जसं की कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू, कॉम्पिटिशन अपडेट, NCERTची पुस्तकं तर आहेतच, आणि सोबतच सुधा किंवा धिल्लन पब्लिकेशन्स यांचा अभ्यास केला ना की तयारीला एक चांगली दिशा मिळते. पण एक मिनिट, फक्त वाचणं आणि अभ्यास करणं पुरेसं आहे का? अजिबात नाही. जे काही आपण शिकतोय त्याचा वापर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि इथेच येतो इंग्रजी बोलण्याचा सराव. मित्रांसोबत बोला, चुका होतील, होऊ द्यात, पण लाज न बाळगता, अपूर्णतेची भीती न ठेवता बोलण्याचा सराव करणं, हे आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप खूप गरजेचं आहे. चला, समजा लेखी परीक्षा तर पार केली. आता पुढे काय? पुढे येतो एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे ग्रुप डिस्कशन, म्हणजेच गटचर्चा. अनेक जण इथेच अडखळतात. चला तर मग पाहूया ह्या टप्प्याला कसं सामोरं जायचं. अच्छा, तर ही गटचर्चा का घेतात? परीक्षक नक्की काय शोधत असतात आपल्यामध्ये? तर ते पाहत असतात की आपल्यात नेतृत्व गुण आहेत का? आपण आपलं म्हणणं इतरांना पटवून देऊ शकतो का? आपला आत्मविश्वास कसा आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलेल्या विषयावर आपलं ज्ञान किती आहे? आता हा जो मुद्दा आहे ना, तो नीट समजून घ्या, कारण हा गटचर्चेतल्या यशाचा सगळ्यात मोठा मंत्र आहे. चर्चा करणे आणि वाद घालणे या जमीन अस्मानाचा फरक आहे. वाद घालण्यामध्ये आपलं ध्येय असतं की मीच बरोबर आहे, पण चर्चेमध्ये ध्येय असतं आपण सगळे मिळून बरोबर उत्तरापर्यंत पोहोचूया. वाद हा संघर्ष निर्माण करतो, तर चर्चाही एकमत घडवते. आपल्याला चर्चा करायची आहे, वाद नाही. तर मग गटचर्चेत यशस्वी होण्यासाठीचे काही ठोस आणि प्रभावी नियम काय आहेत? चला या मास्टर क्लासकडे एक नजर टाकूया. सर्वात आधी बोलायचं कसं? तर भाषा एकदम सोपी आणि ओघवती हवी. मोठमोठे जड शब्द वापरण्याची गरज नाही.
आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी तथ्य आणि आकडेवारीचा आधार द्या. म्हणजे नुसतं महागाई वाढली असं म्हणण्यापेक्षा या रिपोर्टनुसार महागाईचा दर इतक्या टक्क्यांनी वाढला आहे असं बोलल्यास ते जास्त प्रभावी वाटतं. आपलं मत नेहमी संतुलित आणि निष्पक्षपाती ठेवा. आपण काय बोलतो या इतकंच महत्वाचं आहे की आपण कसं वागतो. आपली बॉडी लँग्वेज, चेहऱ्यावर एक हलकंसं स्मितहास्य, इतरांचं बोलणं लक्ष देऊन ऐकणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. टेबलावर हात आपटणं किंवा अस्वस्थ दिसणं या गोष्टी टाळायला हव्यात. यातून आपल्या आत्मविश्वास आणि आपली व्यावसायिकता दिसून येते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. गटचर्चा ही मी किती हुशार आहे हे दाखवण्याची स्पर्धा नाहीये. ही एक टीम म्हणून काम करण्याची परीक्षा आहे. त्यामुळे कुणी चांगला मुद्दा मांडला तर त्याचं कौतुक करा. जे थोडे शांत आहेत त्यांना बोलण्यासाठी प्रोत्साहन द्या. तुमचा मुद्दा खूप छान आहे असं म्हणायला शिका. यातूनच खरं नेतृत्व दिसतं. गटचर्चेमध्ये काही अशा संधी येतात ज्या साधता आल्या पाहिजेत. जसं की चर्चेची सुरुवात करण्याचा पुढाकार घेणं किंवा शेवटी सगळ्या चर्चेचा एक छान सारांश मांडणं. जेव्हा तुमचं मत विचारलं जाईल तेव्हा ते आत्मविश्वासाने आणि ठामपणे मांडा. या क्षणांमुळेच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसता. तर यशाचा मार्ग आता आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहे. त्यासाठी काय करायला हवं, कोणती साधनं वापरायची, हे सगळं आता आपल्याला माहीत आहे. पण आता सगळ्यात मोठा आणि अंतिम प्रश्न उरतो, तो हाच, की हा सगळा मार्ग चालण्याची, ही सगळी मेहनत करण्याची दृढ वचनबद्धता आपल्यामध्ये आहे का? कारण या एका प्रश्नाच्या उत्तरातच आपलं भविष्य दडलेलं आहे.